मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवरती गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांचे जुने सहकारी असलेले आणि कोपर्डी हल्ला प्रकरणातील आरोपी 3 आरोपींनी मनोज जरांगे पाटलांवरती एक पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यातील एक जे चौथे सहकारी आहेत अमोल खुने ते आपल्यासोबत आहेत. ते जरांगे पाटलांविषयी काही बोलणार आहेत. जे पत्रकार परिषदेतून आरोप केले त्याचे काही खंडन करणार आहेत. स्वतः आपल्यासोबत अमोल खुने आहेत. काय सांगाल एकंदरीत तुमचे जुने सहकारी असलेले आणि मनोज जरांगे पाटलाचं त्या हल्ल्या प्रकरणात नाव गौरवलं जाते, काय सांगाल एकंदरीत घडलेला प्रकार कसा होता आणि एकंदरीत जे आरोप केले ते कशी नेमकी? आता बघा, एखाद्या संघटनेत जर आपण काम करत असतो आणि जे समजा आपला मोरके आहे, समजा शिवाजी महाराज काय करत होते, प्रत्येक लढाईत शिवाजी महाराज जात होते का? जर शिवाजी महाराज जर प्रत्येक लढाईत जर गेले असते आणि शिवाजी महाराज जर गेले असते तर आज स्वराज्य निर्माण झालं असतं का शिवाजी महाराजाचं? मग पाटलांनी तर आम्हाला काही सांगितलं नाही, पण आपण एक संघटनेचं काम करतो आणि कुठंतरी आपल्या ताईवर अन्याय झालाय आणि त्या टायमाला 58 मोर्चे निघले होते. त्या टायमाला आपण एकदम रक्त आपलं एकदम सळसळ करीत होतं आणि त्या टायमाला आपण ते केलं, ते योग्यच केलंय ना, काय चुकीचं केलंय का? हा, कायद्यात आम्ही घटलोत, कायद्याचा आपण आदर बी केला, कायद्याने आपल्याला शिक्षा दिली, आपण ती भोगिली बी ना. ह्याच्या पलीकडे काय करणार ते? काय आपण शिक्षा भोगली ती होती ती. नक्कीच बघितलं जातंय, पण मात्र ते 3 सहकारी होते त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेत. मनोज जरांगे पाटील जे आहे ते फ्रॉड माणूस आहे, चुकीचं काम करतायत, समाजाची दिशाभूल करतायत. नक्की दिशाभूल होती? जरांगे पाटील जर फ्रॉड जर असते तर आज बंगले असते, त्यांचे गाड्या असत्या मोठ्या मोठ्या. आज काय आहे त्यांच्याकडे? पत्राचं सिमेंटाचंच घर आहे ना, कुठे जमीन नाही. त्यांचं घर जाऊन बघा, त्यांच्याकडे काय आहे आज? ते फ्रॉड असते तर लय मोठे असते. आज मराठीच्या नावावर कितीतरी नेते मोठे झालेत आणि टाइम आल्यावर दाखवून बी देईन मी कोण कोण तिथं. नक्कीच त्या ठिकाणी ज्यावेळेस हल्ला घडला त्यावेळेस मनोज जरांगे पाटील तुम्हाला हल्ला करण्यासाठी सांगितलं आणि तिथून पळून गेले असा देखील त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप लावलाय. नेमकी काय घडलं होतं? कारण मोठी घटना आहे, महाराष्ट्र पूर्ण त्यावेळेस हादरला होता, बातमी देखील प्रकाशित झाल्या होत्या. मात्र काय घटना घडली होती नक्की, त्या ठिकाणी तुम्ही होते? जरांगे पाटील पळून जायचा काही विशेष नाही ना, कारण जरांगे पाटील तिथं नव्हतेच आणि असले तरी बी काय त्यांचा काय संबंध आहे आम्हाला? आमच्या जे स्वतः आम्ही केला, फक्त आम्ही संघटनेचं नाव घेऊन केलं. त्यांचा काय संबंध आहे ह्याच्यात? केलं आम्ही, आमच्या ताईवर अन्याय झालता म्हणून आम्ही केलं. घटना काय घडली होती नक्की एकंदरीत? काय तुमच्या अगोदर काही बोलणं झालं का? काही याच्यावरती काही चर्चा झाली होती का? काय वाटतं नक्की तुम्हाला त्यावेळेस? त्या टायमाला 58 मोर्चे निघले होते आणि असंच तारखेला आम्ही गेलो, बघावत म्हणलं वातावरण काय आहे तर ते मुलं काय करायचे माहितीये का? चर्चा करायचे, त्यांना नातेवाईक भेटायला यायचे, गुटखा पुड्या हे खायचे, थुकायचे. ते म्हणायचे आपण 2-3 महिन्यात सुटतो, त्यांच्याकडे काही पुरावा नाही, काय नाही आणि मुलीच्या वडिलाला ते खुन्नस द्यायचे. तर त्या मुलीच्या वडिलाची आमची ओळख नव्हती. तर आम्ही अचानक बोललोत, म्हणलं हे रडा लागले तिथे ते कोर्टात. तर मग खाली आल्यावर आम्ही बोललो त्यांना, म्हणलं मामा असं झालंय काय? ते म्हणले हे एवढं घाण कृत्य करून बी हे आज माझ्याकडे बघून हसत येत. ते आमच्यापाशी रडा लागले. ते त्याच्यापासून मग जरा थोडं आम्ही भावनिक झालो. असा देखील आरोप केला की ज्यावेळेस तुम्हाला आत्मजेलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस तुमच्या तारखे सुरू झाल्या त्यावेळेस मनोज जरांगे पाटील तुम्हाला भेटायला आले नाही, तुमची आर्थिक देखील अडचण होती, कुठं तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, वायरल सोडलं गेलं, असे देखील आरोप त्यांनी केलेले 3 जणांनी. तुम्ही त्यात चौथे होते. जरांगे पाटील प्रत्येक तारखेला भेटायला येत होते. ज्यावेळेस आम्हाला कोर्टात आणलं त्यावेळेस जरांगे पाटील तिथं कोर्टात असायचे. एकदा बी असं झालं नाही की जरांगे पाटील तिथं आले नाहीत. प्रत्येक तारखेला जरांगे पाटील यायचे. नक्कीच बघू शकतो की ज्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस तुमचं त्यांचं काही बोलणं झालं का? काही चर्चा झाली का? फोन वगैरे काही तुम्हाला आला का? एकंदरीत याविषयी काय सांगतात? नाही, त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट बी नाही आणि त्यांनी मला फोन बी केला नाही आणि त्यांचा माझा काही संबंध बी नाही. 15-20 दिवस, महिना झाला समजा, काही कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. 15 दिवसाच्या अगोदर काही फोन वगैरे झाला का? नाही, 15 दिवसाच्या अगोदर फोन होत होता ना. आता फोन म्हणजे माझ्या संग जेलला राहिलेले, तर आता ते माझे भाऊ असल्यासारखेच आहेत ना, आतमध्ये राहिलोत म्हणजे सख्या भावासारखेच राहिलोत ना. पण अशा विषयावर काही त्यांनी माझ्यासंग चर्चा नाही केलेली. काय बोलणं झालं? तुम्ही आता सख्या भावासारखे म्हटलं, पण धोका दिला ना त्या जरांगे पाटलावर गंभीर आरोप करत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नेमकं कोणी केलं असावं, असा काय आरोप आहे तुमचा एकंदरीत? आता हे मला काही माहितच नाही. जेव्हा माहित पडेल तेव्हा मी योग्य वेळेला उत्तर देईन. काय घडलं असू शकते नेमकी या सगळ्या घटनेमध्ये? कारण जरांगे पाटलाचं आंदोलन काही यशस्वी वाटचाल होत असताना जवळचे सहकारी फुटलेले जे तुम्ही जेलमध्ये राहिलात, सोबत राहिलात, शिवबा संघटनेचे तुम्ही काम करीत देखील होतात, नेमकं काय घडलं आणि थेट त्यांनी जरांगे पाटलाला सोडून पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे आरोप केले? मला आता असं वाटतंय की समजा ह्या सरकारने दबाव आणला असेल त्यांच्यावर की तुम्हाला आम्ही राहिलेली शिक्षा भोगायला होतो, म्हणजे त्यांना काही दबाव आणला असेल, त्या दबावपोटी केलं असेल त्यांनी.
असं देखील बोललं जातं काही आर्थिक लागेबंदी असू शकते, हे घडल्यामुळे त्यांनी केलं असावं. तुमचा काय आरोप आहे नेमकी? तुम्ही काय कसं बघताय गोष्टीकडे सगळे? आर्थिक गोष्टीवर मी नाही बोलू शकत, कारण काही मला माहीतच नाही तर मी काय बोलणार. हम्म. मला काही माहित नाही, जेव्हा मला माहित पडेल त्यावेळेस मी देईन, योग्य उत्तर देईन. तुमचं ह्या 2-3 दिवसात किंवा ह्या प्रेस झाल्यानंतर तुमचं काही जरांगे पाटलासोबत बोलणं झालं का? तुम्ही त्यांना भेटायला गेलते का? या विषयावर काय सांगाल? जरांगे पाटलाचे मेसेज येतात मला भेटायला, पण जायचंय मला, कालच जायचं होतं पण गेलो नाही. आज जाणार आहे मी त्यांना भेटायला. बाकीचं काय आहे नेमकी हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर ज्यावेळेस आरोप झाल्यानंतर तुमच्याकडे संपूर्ण मीडिया येतोय, प्रश्न विचारतोय. नेमकी एकंदरीत घटना जी आरोप केलेत आणि आरोपानंतर तुमच्याकडे विचारलं येते नेमकी काय घटना घडली होती आणि एकंदरीत कसं याकडे बघताय आणि आरोप प्रचार केले जात आहेत ते अजय बारसकरांना देखील आरोप केलेत, या विषयावर काय सांगाल? अजय बारसकरने पैसा घेतला ना तिथं, हे तर सिद्ध झालं, जगजगरेच झाले ना. पैसे घेऊनच मॅनेज झालेला माणूस आहे तो. आणि त्या माणसाचं योगदान काय, 2 महिन्यात आला इथं पाटलापासून स्टेज पाहिजे, हे पाहिजे. स्टेजला भुकेलेली माणसं, पाटील त्यांच्या हाताने पाणी कशी पितील? नाहीत ना पिऊ शकत. त्यांना त्या गोष्टीचा राग आला म्हणून त्यांनी ते केलं. आणि ते हुशार माणसं आहेत ते, आणि सरकारला असे हुशार माणसं पाहिजे ती विरोधात बोलणारे. काही दिले असते 10-5 कोटी रुपये, त्याच्यामुळे ते बोलत असते विरोधात. तुम्हाला त्याचा काही फोन वगैरे आला कोणाचा, सरकारमधल्या नेत्याचा असो किंवा स्थानिक पुढाऱ्यांचा असो, काही फोन वगैरे तुम्हाला काही त्याचे काही भेटण्याचा काही संपर्क झाला का? मला काही कोणाचा फोन बी नाही आला आणि काहीच नाही. आणि मला मॅनेज करायचं म्हणलं ना, ह्यांना लय वेळेस विचार करावा लागेल. माझ्यापाशी असं कंटेनर बी आला ना पैशाचं बरोबर, तरी मी मॅनेज होऊ शकत नाही. जाती पुढे मी कधी माती खाणारा माणूस नाही. नक्कीच हे होते अमोल खुने, जातीसाठी माती खाणार नाही. ज्यावेळेस कोपर्डी हल्ला प्रकरणात 4 आरोप होते, त्यापैकी 3 आरोपींनी मनोज जरांगे पाटलांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यापैकी 4थ्या आरोपीत कुठले हे जे आरोप केलेले आहेत हे चुकीचे आहेत. ज्यावेळेस मी जेलमध्ये होतो त्यावेळेस मनोज जरांगे पाटील मला भेटायला आले, 2 एकर जमीन देखील विकली असं देखील यांनी सांगितलेलं आहे. केलेल्या आरोपाचं यांनी खंडन केलेलं आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, गेवराई, बीड.